आज आपल्याला आपल्या 22 पालघर लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार राजेश पाटील आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। विनंती करतो की त्यांना या ठिकाणी सर्व मित्र परिवार राहुल पांडे मित्र या वर बाकीचा पेन के नीचे उतरो। राजेश पाटील आगे बढ़ो। लोकनेते आमदार विजय ठाकूर यांचा आपला विश्वास बहुजन विकास, आपला ध्यास बहुजन विकास। ये संजय आओ, आजा संजय। आभार मानतो की आपण सर्वांनी मला पालघर लोकसभेची उमेदवारी दिली आणि सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलाला एक सर्वोच्च पदावर जाण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद मानतो। गेली 27 वर्ष आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये अगदी लहानाचा मोठा आपला समोर झालेला आहे। जिल्हा परिषद मेंबर 21 वर्षांनो, सभापती 26 वर्षांनो, जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून चालू असताना ह्या वसई विरार महानगरपालिका हद्दीमधील सर्व हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आणि आपले नगरसेवक यांनी मला बँकेवर जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली आणि आपण बँकेवर सुद्धा मला पाठवलं। आज 17 जिल्हा बँकेमध्ये आपले सर्व आपल्यामुळे आहे। विधानसभेचा आमदार म्हणून 2019 साली आणि आज लोकसभेचा उमेदवार म्हणून आपण मला इथे उमेदवारी दिलेले आहे। निश्चित सांगेन आपलं नेतृत्व एवढं भक्कम आहे। लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर, युवा नेते सतीश ठाकूर, राजू नाना आणि आपले सर्व मानकर साहेब, संजय जाधव साहेब, आपल्या इकडचे राजेश्वर मॅडम ज्यांनी आता प्रवेश केला, ते राहुल पांडे, उमा पाटील साहेब, त्यांचा मित्र परिवार आहे तो, इथले सगळ्या नगरसेविका आपल्या आता सर्वांच्या नावाचं पटकन मायाताई आहे, छोटू DSK ग्रुप आपले सगळे, छोटू आनंद नायक आणि तमाम सगळे आपले कार्यकर्ते। आज एकच सांगेन का ही निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी लढायची, हे सगळ्यात आत्मविश्वास आपल्याला आहे आणि ही निवडणूक का जिंकायची आपल्याला, तर आपल्या विकासासाठी जिंकायची। 2009 साली जेव्हा बळीराम जाधव साहेब खासदार होते त्यांनी आपली घरोघरी गॅस पाईपलाईन आणली। हे कोणाच्या संकल्पनामध्ये नव्हतं, मनातही नव्हतं, परंतु ते आप्पांनी खासदाराच्या माध्यमातून करून दाखवलं। डहाणूपर्यंत लोकल नेली। आज आपल्याला इथे गरज आहे की आपल्या इथे लोकलच्या फेऱ्या वाढल्या पाहिजे, इथे टर्मिनल झालं पाहिजे। आपले खूप लोक उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, भारताच्या सर्व प्रांतांमध्ये जाणारे आहेत, तर त्यांना रिझर्वेशनसाठी मुंबईला जावं लागते, तिकडनं गाडी पकडावी लागते। इथे जवळपास 40 लाख लोकसंख्या ही इकडे आहे। बोईसर, पालघर, वसईचा आपण प्रांत बघितला आता नालासोपा, तर सगळ्यांसाठी रेल्वेची खूप आवश्यकता आहे, ती आपल्याला करायची आहे। बाकी अनेक गोष्टी करायच्या आपल्याला त्या खासदारांच्या माध्यमातून करता येतात, फार काही जास्त वेळ नाही, परंतु एकच सांगितलं जे आपण आपल्या नेतृत्वाने आपल्या पालघर जिल्ह्याचा म्हणजे जसं वसईचा विकास केला तसं पालघर जिल्ह्यामध्ये विकास करायचा आहे आपल्याला। आणि उर्वरित संपूर्ण पालघरचा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी पाणी असेल, रस्ते असेल, लाईट असेल, पर्यटन क्षेत्र आहे, शेतकरी आहे, बागायतदार आहे, मच्छीमार आहे, यांच्यासाठी काही सुविधा आपल्याला करता येते। शिक्षणाचे, आरोग्याची सुविधा आपल्याला चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश करायच्या आहेत, लाईटची व्यवस्था आहे, शिक्षण आहे, अशा खूप साऱ्या समस्या फिरतोच्या भागामध्ये एवढी वाईट परिस्थिती कधी बघितली नाही। 10 वर्ष खासदार झाले की आपल्या पूर्ण जिल्ह्याला अतिशय चुकीचं काम त्यांनी केलं, कुठले चांगले काम केले आपल्याला दिसत नाही। निश्चित तुम्हाला सांगतो का आपल्या सर्वांच्या आज्ञेने आणि सहवासाने इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे, निश्चित आपल्याला एक ग्वाही देतो की आपल्या शहरासाठी, सुंदर शहरासाठी, विकसित शहरासाठी मी खासदार म्हणून आपण निवडून द्याल, त्याच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवेल। आप्पाच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते करण्याची जिद्द मी ठेवून आहे आणि तेवढं निश्चित आपल्या अपेक्षेवर खरं प्रेम एवढं आपल्याला ग्वाही देतो। 20 तारखेला आपलं मतदान आहे, या दिवशी सिद्धी आणि निशाणी समोर दाखवून मला भरपूर आता
निवडणूक लागलेली आहे. अनेक लोक येतील. मला वाटतं काहीतरी